नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा. आजची बातमी. या ठिकाणी पीएचडीचे शिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि इथं जवळपास आत्तापर्यंत 12-13 विद्यार्थी या संशोधन क्षेत्रातून विद्यावाचस्पती झालेले आहेत. खरं तर या महाविद्यालयामध्ये बापूंच्या काळामध्ये की मुलं या तालुक्यातली जी काही मुलं आहेत ती एसटीने अपडाऊन करायची आणि मुलांचं शिक्षण पूर्ण व्हायचं. पण बापूंच्या लक्षात आलं की मुलींसाठी शिक्षणाची सुविधा कमी पडते, त्यांना बसनी प्रवास करता येत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचे जे काही पालक आहेत ते पुढं शिक्षणाला पाठवत नाही. म्हणून बापूंनी या महाविद्यालयामध्ये 350 मुलीचं वसतिगृह या ठिकाणी सुरू केलं आणि जनसामान्याच्या तालुक्यातल्या जेवढ्या मुली आहेत तर त्या मुली या ठिकाणी शिक्षण घेऊ लागल्या. खरोखरच एक समाजकारणाचा हा एक भाग आहे. आता गेल्या 3-4 वर्षामध्ये महाविद्यालयामध्ये नॅकनी A+ मानांकन दिल्यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये पोलीस अकॅडमीचं केंद्र उभारलेलं आहे. करिअर अकॅडमी सुरू केलेली आहे की या मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. कारण या दरम्यानच्या काळात संस्थेने कोट्यवधी रुपये खर्च करून या महाविद्यालयामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं आहे. त्यामध्ये क्रीडांगण, कारण या संपूर्ण महाविद्यालयाचा जो भूप्रदेश आहे हा 16.5 एकराचा आहे आणि जवळजवळ दक्षिण नगरमध्ये असं एकमेव महाविद्यालय की त्याला एवढं 400 मीटरचा रनिंग ट्रॅक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्या महाविद्यालयातून 53 पोलीस एकाच वर्षामध्ये त्यांना महाराष्ट्र सेवेमध्ये दाखल झाले. गेल्या वर्षी 49 पोलीस दाखल झालेले आहेत. याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या ज्या काही वर्ग क आणि ड या दर्जाचे जे काही पदं आहेत तर तीही पदं आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी पटकावलेली आहेत. याचबरोबर महाविद्यालयाच्या करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत आपण जवळजवळ 25 ते 30 कंपन्यांबरोबर करार केलेले आहेत. मॅजिक बस इंडिया नावाची एक NGO आहे, तर त्याच्या माध्यमातून जवळजवळ 750 कंपन्यांशी आपला संबंध आलेला आहे. आपण प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये, म्हणजे जी मुलं जुलैमध्ये ग्रॅज्युएट होतात त्यांचा निकाल हाती येतो, त्यांना आपण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पुन्हा बोलावतो. पुन्हा बोलावल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं आपण 8 दिवसाचं प्रशिक्षण घेतो. कंपनीचे त्या ठिकाणी जे काही ट्रेनर आहेत ते येतात आणि आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 8 दिवसामध्ये हाऊ टू फेस द इंटरव्ह्यू, मुलाखतीला सामोरं कसं जायचं. साधारणपणे 150 मुलांना बोलवतो. 100 मुलं दाखल होतात, रजिस्टर होतात आणि रजिस्टर झाल्यानंतर 8 दिवसानंतर त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना या ठिकाणी इथं साधारणपणे 10-15 कंपन्या बोलवतो. त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आहे, टाटा कन्सल्टन्सी आहे, सिरम इन्स्टिट्यूट आहे, तर याचबरोबर त्या ठिकाणी HDFC बँक आहे, स्टेट बँक आहे, ICICI बँक आहे, अशा बँकिंग सेक्टरमधल्या कंपनीज आहेत, ॲटोमोबाईल्समधल्या कंपनीज आहेत. गेल्या वर्षी 15 कंपनीज आल्या होत्या. 100 पैकी 62 मुलांना ते घेऊन गेले. आम्हाला अभिमान वाटतो की या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राजनदादा नागवडे आणि सन्माननीय या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब बोस आणि सर्व संचालक मंडळ या ठिकाणी इथं अतिशय सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत. त्यांचा पाठिंबा या महाविद्यालयाला आहे, त्याच्यामुळे महाविद्यालयाची भरारी निश्चितपणे असते. बऱ्याच वेळा आम्हाला या ठिकाणी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुरागताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलींची वेगवेगळी शिबिरं घेण्यात येतात, आरोग्याची शिबिरं घेण्यात येतात, मुलींचे व्यक्तिमत्व विकासासाठीचे जे काय शिबिरं आहेत तर ते त्या ठिकाणी घेतले जातात आणि एकूणच अनुरागताईंचा आम्हाला याच्यामध्ये अनेक ठिकाणी मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून या महाविद्यालयाला मिळत आहे. खरं तर आम्हाला अभिमान वाटतो की हे महाविद्यालय ग्रामीण भागातलं असूनही अतिशय चांगल्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये लौकिकास पावलेलं करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आदर्श महाविद्यालय आदर्श आहे. प्राचार्याने प्राचार्याचा पुरस्कार मिळालेला आहे. जे करिअर कट्ट्याचे कॉर्डिनेटर आहेत डॉक्टर सुधीर, त्यांनाही त्या ठिकाणी आदर्श कॉर्डिनेटर, बेस्ट कॉर्डिनेटर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तर अशा प्रकारच्या महाविद्यालयाने
करिअर कट्ट्याचे महाराष्ट्र राज्याच्या लेवलचे अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. खरोखरच हे जे काम आहे एक समाजकारणाचं काम, ही संस्था सन्माननीय राजनदादा नागोडे आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय प्रामाणिकपणे ते कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न करता मोकळ्या अगदी समाजासाठीचं हे उत्तरदायित्व आहे तर अशा भावनेने हे काम करतात. म्हणून मी या निमित्तानं या सर्वांचा आभार मानतो. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा या तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी शिवाजीराव नागोडे उर्फ बापू यांनी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1982ला केली आणि 1982मध्येच श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची स्थापना केली. शासनाने त्याला जुलै 82 पासूनची मान्यता दिलेली आहे. त्यावेळेस या महाविद्यालयामध्ये आर्ट्स आणि सायन्स या 2 पदवीपर्यंत शाखा सुरू झाल्या आणि 1985ला वाणिज्य शाखेची पदवीपर्यंत शिक्षण सुरू झालं. खरं तर या महाविद्यालयाचं आत्ताचा जर आलेख बघितला तर या महाविद्यालयामध्ये अनेक श्रीगोंद्यातील जी दिग्गज मंडळी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन हे अनन्यसाधारण आहे. त्यामध्ये बाबूमिया बँडवाले असतील, हुंडरावांना असतील, तसंच त्या ठिकाणी ताडे असतील, त्याचबरोबर आताच्या म्हणजे सुरेश बोरा आहेत, तसंच या ठिकाणी नाव घ्यावंसं वाटतं असे दिवंगत विठ्ठलरावजी बोरुडे आहेत. तर अशा अनेक दिग्गजांनी याच्यामध्ये या संस्थेमध्ये उभारण्यासाठी मदत केली. 1990च्या दरम्यान म्हणजे 1982ला हे महाविद्यालय गोडाऊनमध्ये मप संस्थेच्या गोडाऊनमध्ये काळकाळीत भरत होतं. 99 विद्यार्थी पहिल्या वर्षी प्रवेशित झाले होते. आज आम्हाला आपणा सर्वांनाच याचा अभिमान वाटतो की या महाविद्यालयात 4000च्या दरम्यान मुलं आणि मुली शिक्षण घेत आहेत. बापूंनी ही संस्था सुरू केली, हे महाविद्यालय सुरू केलं, त्याच्या पाठीमागे दृष्टिकोन असा होता की या तालुक्यातल्या गोरगरिबापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे. आणि बापूंच्या नंतरच्या काळामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राजनदादा नागोडे यांच्या हाती धुरा आल्यानंतर त्यांनी या शिक्षणामध्ये गुणवत्ता कशी राखता येईल, सामान्यांची मुलं उच्च शिक्षित कशी होतील, चांगल्या उच्च पदस्थ त्यांना नोकऱ्या कशा मिळतील, तर या पद्धतीने शिक्षणाची गुणवत्ता राखण्याचं काम केलं. म्हणून 2022मध्ये या महाविद्यालयामध्ये जे राष्ट्रीय स्तरावरची जी काही गुणवत्ता पारखण्याची जी काही संस्था आहे तिला नॅक असं म्हणतात. नॅकने या महाविद्यालयाला A+चं मानांकन दिलेलं आहे. आज या महाविद्यालयामध्ये BA, BSc, BCom, BCA, BBA, BCS, MCS, MSc केमिस्ट्री, MSc जॉग्राफी, त्यानंतर MA इकॉनॉमिक्स, MA हिस्ट्री, MCom, तसंच MA इकॉनॉमिक्स अशा प्रकारच्या सर्व शिक्षण. त्याचबरोबर या महाविद्यालयात PhD साठीचं वाचस्पतीचं